छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून तीनही आरक्षित प्रवर्गातून सक्षम उमेदवार मैदानात उतरले आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉक्टर चारुलता सुनील मगरे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून मोहम्मद युसुफ सज्जाद खान तर इतर मागास प्रवर्गातून मनीषा फुलचंद तुपे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। सध्या या तीनही उमेदवारांचा प्रभागात घरोघरी जाऊन पदयात्रा, भेटीगाठी आणि संवादाच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे। प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रभागातील मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि विकास कामांना प्राधान्य देण्याचा आमचा संकल्प आहे। आता मतदानाच्या दिवसाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून प्रभाग क्रमांक 4 मध्ये ही लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचा संकेत मिळत आहे। यस, काय सांगतील ताई, तुमच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे, कसा प्रतिसाद भेटतोय आणि लोकांबद्दल काय लोक तुमच्याकडनं मागणी करतायत? येस, नमस्कार सर। तर प्रतिसाद हा आपल्याला प्रचाराची सुरुवात आपली 2 दिवसांपासून झालेली आहे आणि एकदम असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला सगळीकडनं असा मिळत आहे। एकच नाही तर सर्व समाजामधून आज आम्ही अन्सार कॉलनी या परिसरात आलेलो आहोत। तर तिथे अतिउत्तम असा इथे मी भेटली तर ताई नाही, आम्ही आपल्याबरोबरच आहोत। आपल्याला या प्रदेशाचा असेल तो विकास हा घडवायचा आहे आणि आपण अजितदादांबरोबर या पक्षाबरोबर पुढे जाऊन आपण नक्कीच या सर्व परिसराचा विकास जो आहे तो घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतो, आपण सुद्धा लेडीज आहे आणि लेडीजची समस्या म्हणजे पाणी, रस्ते आणि ड्रेनेज असते, मग त्यावर काय तुमचे नियोजन? येस सर, मी आता एक सर्वसाधारण स्त्री आहे आणि माझी प्रथम समस्या तीच आहे, पाणी। आणि त्यासाठीच मी स्वतः आता रिंगणात उतरलेली आहे, कारण आतापर्यंत जे काही होते त्यांना आम्ही सांगून हे झालेलो होतो। तर आता स्वतः उतरायचं आणि स्वतःच्या दारात प्रत्येकाच्या, माझ्या सगळ्या बहिणींच्या दारामध्ये आज पाणी असेल, ड्रेनेज असेल आणि रस्ता असेल, या ज्या 3 मुख्य समस्या आहेत तर त्यावर नक्कीच आपण काम हे 100% करणार आहोत। आणि महिलांना सिलाई मशीन वगैरे कोर्सेस बद्दल, रोजगार बद्दल काय योजना? लाडकी बहीण योजना तर आजीदादांच्या यांनी आपण केलेलीच आहे। सर्व बहिणींच्या अकाउंटवर बँक खात्यामध्ये पैसे जमा होतातच आहेत आणि त्यामध्ये अजून शिलाईच्या काही योजना असतील, आता शिष्यवृत्ती असेल, सर्व समाजाच्या, काही समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, काही समाजाच्या नाही। तर आपण त्या सगळीकडे बघणार आहोत आणि सगळीकडे ते कार्य आपण चालू ठेवणार आहोत। काय मेसेज देणार आपल्या उमेदवारांना? सर, मी जशी माझे उमेदवार तसे तर विकास हा पहिला आपल्या प्रदेशाचा विकास हे पहिला आपले हे आहे, त्यामधूनच आपण घडवणार आहोत। आपला प्रभाग नंबर आणि बटन नंबर आणि निशाणी सांगा लोकांना। माझं नाव मनीषा फुलचंद तुपे, प्रभाग क्रमांक 4 आणि क मधून आहे मी आणि बटन नंबर आपला आहे 2 नंबर आणि निशाणी जी आहे ती घड्याळ आहे। तर प्रभाग क्रमांक 4 मधून क नंबर याच्यामध्ये क प्रवर्गामध्ये घड्याळ या चिन्हावर 2 नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने आम्हाला सहकार्य करायचे आणि विजय आणून द्यायचे। धन्यवाद। एक दोन महिला